कंगनाताई चालू झाल्यात. आम्ही कंगनाताईंच्या विरोधामध्ये बोलायला सुरुवात केली. शेवटी पक्षाचा प्रवक्ता बोलायला तर पाहिजे. आणि हे सगळं चालू असताना अचानक आम्हाला एक लव्ह लेटर आलं. आम्हालाही कल्पना नव्हती कसलं ते लव्ह लेटर. पण ठीक आहे, प्रत्येक गोष्टीला सामोरं तर राजकारणामध्ये जावंच लागतं. माननीय सर्वोच्च न्यायालयानं त्या बाबतीतला निर्णय दिला. जी काही प्रकरणच नव्हती किंवा काही होतं त्या विषयावर मग आम्हाला न्यायालयामध्ये न्याय मिळाला. त्यावेळेस प्रकरणं तर काही बंद कुठली होत नाहीत. अजूनही न्यायालयामध्ये जी प्रकरणं चालू आहेत ती चालू आहेत. पण तेच म्हटलं मी की तुम्ही राजकीय विरोध केलात की मग तुम्हाला अशा पद्धतीनं टार्गेट केलं गेलं तर ही वस्तुस्थिती आहे ना, ही मान्य पण करायला पाहिजे. नाही, आता बघा, जे आहे ते आहे, त्याला सामोरं प्रत्येक गोष्टीला तर सामोरं हे जावंच लागतं ना राजकारणामध्ये. आणि गेलो ना आम्ही सामोरं. किरीट सोमय्या इथंच बसून, याच तुम्ही ज्या खुर्चीत बसलो तिथेच बसून म्हणाले की मला जे केंद्रातल्या नेत्यांनी राज्यामध्ये देवेंद्रजींनी सांगितलं तेच मी केलं. हो, आता त्यांना सगळ्या बांगलादेशींची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. त्यामुळे ते राज्यभर फिरतायत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात. जे बांगलादेशी ह्या राज्यामध्ये घुसखोर म्हणून बसलेले आहेत, त्यांना पकडून ते पोलिसांच्या स्वाधीन करतायत. माझे मित्र म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो की असा एक राजकीय नेता ह्या कामासाठी फक्त आहे, त्याचा आम्हालाही अभिमान वाटायला हवा. तुम्ही पुण्यात जन्माला यायला पाहिजे होते. चुकून वर्ध्यात झालो. तुम्ही ज्या पद्धतीने इतक्या वाईट कोपरखळ्या मारताय. नाही हो, कोपरखळ्या कशा, शेवटी पत्रकाराचा मुलगा आहे मी. बघा, दैनिक मराठा, आचार्य यात्रेंच्या मराठामध्ये काम केलेल्या एका उपसंपादक घनाघात करायचे. तो काळ अत्रे खाडीलकरांचा होता. हा काळ वेगवेगळ्या, म्हणजे आता तुमचे साहिल जोशी वगैरे तुमचे सगळ्या तुमचे यंगस्टर जे आहेत त्यांचं आहे ना. ठीक आहे. संजय शिरसाटांनी मागे पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं होतं की दोन्ही शिवसेना पुढे जाऊन जरी एकत्र आल्या तर मला आनंद होईल. तुम्हालाही असंच वाटतं का? नाही, संजय शिरसाटांनी मी नंतरही ऐकलं की त्यांनी घुमजाव केलं म्हणून तुम्हीच काहीतरी छापलं. मला कल्पना नाही. घुमजावचं मी वाचलं, पण ऐकलं किंवा ती स्क्रिप्ट बघितली, पण ते मागचं काही मी ऐकलं नव्हतं. पुढे जाऊन जर अशी परिस्थिती आली की दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या तर स्पष्टपणे सांगायचं असेल तर हे मी आणि संजय शिरसाट ठरवू शकत नाही. दोन्ही पक्षाचे जे प्रमुख मनापासून, अंतःकरणापासून जेव्हा निर्णय कुठले घेतात, तो निर्णय आम्हाला सगळ्यांवर बंधनकारक असतो. आता तुम्हाला एक गोष्ट सांगा ना, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, सर्वसामान्य जनतेला वाटतं की त्यांनी एकत्र यावं. मी दोन्ही म्हणजे मनसेची स्थापना झाल्यापासून ऐकतोय, पण काही होत नाही ना. असं नाही ना, ती चर्चाला कारणं मिळतात. परंतु जेव्हा मनानं आणि तनानं ह्या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी हा जर विचार केला तरच ते होऊ शकतो आणि आम्हाला ते बंधनकारक असतं. महाविकास आघाडीचा विधानसभेमध्ये ज्याप्रमाणे धक्का बसला महाविकास आघाडीला, जसा निकाल आला, त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही आमदारांनी तुमच्याशी संपर्क केला का? ते तुमच्या संपर्कात आहेत का? कारण अशी चर्चा होती की शिवसेनेच्या माध्यमातून ऑपरेशन टायगर ही मोहीम सध्या राबवण्यात येते. काय झालं होतं, यवतमाळमधनं काही वाघ धाराशिवला आलेत आणि नेमका मी पालकमंत्री झालो धाराशिवचा. आणि माझ्या बाजूला खासदार आणि दोन्ही आमदार हे उबाटाचे होते आणि त्यामुळे ती चर्चा चालू झाली की प्रताप सरनाईक ऑपरेशन टायगर करायला धाराशिवला आले. आता मी पालकमंत्री आहे, मी त्यासाठी जाणारच. परंतु मी वन खात्याच्या लोकांना ताकीद दिली आहे की लवकरात लवकर वाघ पकडा आणि ऑपरेशन टायगर फत्ते करा. कुठले? आता तरी तुम्हाला तुमचा काही संपर्क झाला का? ठाकरेंच्या आमदारांशी काही बोलणं झालं का? ते शेजारी बसलेल्या वाघांना हे तुम्हाला सगळं जर मी सांगितलं तर मग त्या ऑपरेशनला अर्थच काय? पण तुम्ही शेजारी बसलेले वाघ जे होते त्यांना थेट सांगायचं माझे सोडून सहकारी आहेत, माझे मित्र आहेत. तुम्ही असं कसं म्हणता? तुम्ही आता मला एक गोष्ट सांगा की माझ्या बाजूला माझा जुना सहकारी जो माझ्याबरोबर 2009ला, माझ्याबरोबर 2014ला माझा सहकारी म्हणून काम करत होता, जो दुसरा माझा सहकारी आहे तो माझ्यासोबत 2019लाही काम करत होता, तो आता 2024लाही माझ्यासोबत आहे. म्हणून असं नाही आहे ना की ठीक आहे, पक्ष जरी वेगवेगळे असले तरी त्याच्याबरोबर त्या पद्धतीने वागणे ही माझी प्रवृत्ती नाही आहे. त्यामुळे मी प्रेमानं प्रत्येकाशी वागतो. त्याचा फायदा होतो कधी कधी ऑपरेशन करता.